श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. ज्येष्ठ महिन्यात ही अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे. अंगारिकीला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते. दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असतं. त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे. त्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिकी किंवा मंगळी चतुर्थी असं देखील म्हणतात. 2024 या वर्षात केवळ एकच अंगारिकी चतुर्थी असून ती 25 जूनला आहे. अंगारिकी चतुर्थीचे धर्मशास्त्रानुसार अतिशय महत्त्व आहे. तब्बल 21 चतुर्थी केल्यानंतर मिळणारे फळ हे केवळ एक अंगारिकी चतुर्थीचे व्रत केल्याने प्राप्त होतं. या दिवशी संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळल्यास आणि श्री गणेशाची यथायोग्य पूजा केल्यास शुभ फळ प्राप्त होतं. जीवनातील सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते. आणि म्हणूनच अंगारिकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावर ही एक वस्तू लावायची. ही वस्तू लावल्यामुळे फक्त 24 तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दुःख सर्व संकट सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, जो प्रत्येकाने अंगारिका संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचं. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. गणपती बाप्पांना आद्य देवता असं म्हणतात. ते बुद्धी बल आणि विवेकाची देवता आहेत. अंगारिकी चतुर्थीला श्री गणेशाची व्रत देखील केले जाते. अंगारिकी चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते आणि व्यक्तीच्या मनातल्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात. अंगारिकी चतुर्थीला श्री गणपती 4 मस्तक आणि 4 हाताच्या स्वरूपात असतो. श्री गणपतीचे हे रूप संकटमोचक मानलं जातं, ज्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजा देखील केली जाते. मंगळ ग्रहाने श्री गणेशाला प्रसन्न केलं होतं. यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाते. अशी प्रचलित कथा आहे. हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो. अंगारिकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आपल्याला स्नान करायचं. त्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचेत आणि आपल्याला देवपूजाही करायची. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करताना आपल्याला तो अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकतात किंवा तुम्ही जलाभिषेक करू शकतात. 11 पळी पाणी आपल्याला अर्पण करायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांना प्यायला द्यायचं. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे. त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा त्यांना अर्पण करायचे, जसं की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत, जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय, त्याचबरोबर मोदकाचा नैवेद्य अतिशय प्रिय. मोदकाचं नैवेद्य बनवणं शक्य झालं नाही तर तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे. देवपूजा झाल्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय करू शकतात किंवा काही कारणास्तव तुम्हाला तेव्हा करणं शक्य झालं नाही तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकतात. हा उपाय मोठ्यांपासून लहानांपर्यंत प्रत्येकजण सहज करू शकतो. हिंदू धर्मात कुंकुवाला विशेष महत्त्व आहे. कुंकू हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं आणि शास्त्रानुसार गणपती बाप्पांना कुंकू अतिशय प्रिय आहे. आणि म्हणूनच अंगारिकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावर जी वस्तू लावायची ते म्हणजे शेंदूर. पण हा शेंदूर लावायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये थोडासा शेंदूर घ्यायचा आहे, त्यामध्ये गंगाजल किंवा पाणी टाकून तुम्ही त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि हे जे गंध आहे ते आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावर लावायचे. आणि त्याचबरोबर तुम्हाला 5 अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत आणि ह्या अक्षदासुद्धा आपल्याला त्या टिळावर चिकटवायच्या आहेत.
कोणत्याही देवाला आपण गंध लावतो तो तर आपल्या करंगळी शेजारीचं जे बोट असतं ज्याला अनामिका म्हणतात त्या बोटानेच आपल्याला हे गंध लावायचं आहे. जेव्हा आपण हा शेंदुराचा जो टिळा आहे तो गणपती बाप्पांच्या कपाळावर लावणार आहे त्यावेळेस गणपती बाप्पांना लावल्यानंतर लगेचच आपल्या कपाळावर सुद्धा आपल्याला शेंदुराचा टिळा हा लावायचा. असं केल्यामुळे गणपती बाप्पांची भरभरून आपल्याला कृपाही प्राप्त होते, त्याचबरोबर आपल्याला सौभाग्याची सुद्धा प्राप्ती होते. जेव्हा हा शेंदुराचा टिळा आपण गणपती बाप्पांच्या कपाळावर लावणार तेव्हा आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा बाप्पा पूर्ण करतात. हा उपाय करून झाल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवासुद्धा करायच्यात. आपल्याला एक माळ गणपती बाप्पांचा प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही ओम गण गणपते नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः जो पण तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र येतो त्याचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा. त्याचबरोबर तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं. 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला 1 वेळा फलश्रुतीचं सुद्धा पठण हे करायचं. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेले सेवेचं किंवा केलेल्या उपायाचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा गणेश स्तोत्राचं सुद्धा पठण करायचं आहे. ह्या सर्व गणपती बाप्पांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा फारच लवकर प्रसन्न होतात. उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट, सर्व विघ्न, सर्व दोष दूर होणारच आहेत. पण फक्त 24 तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.